तमाम लाडक्या बहिणींचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. कारण की लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. आज सकाळी पहिला टप्पा सुरू झाला. 19 जिल्हे व 6 बँकेत आले पैसे. इथं पाहू शकता कोणत्या कोणत्या बँकेमध्ये पैसे आले. माफ करा उशीर झाला. आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे आणि तारीख पण फिक्स ठरलेली आहे. इथं पाहू शकता तारीख पण तुम्हाला सांगू इच्छितो. या तारखेला पैसे मिळणार. इथं पाहू शकता 29, 30 किंवा 31 मे. आता याच्यामध्ये कोणत्या तारखेला पैसे मिळतील ते पण तुम्हाला सांगणार आहोत. पाहू 3 दिवस 11वा हप्ता. आता पाहू 3 दिवसात 11वा हप्ता जमा होणार. काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला. हप्ता 3000 रुपये कोणाला मिळणार इथं पाहू शकता. क्लिअर आदित्य तटकरे स्वतःहून सांगितलेलं आहे. आज इथं पाहू शकता आज गुरुवारी तुमचे हप्ता पडणार आहे आणि कोणा महिलांना पडणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी प्रदीप बागे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती. नमस्कार महिलांनो. कारण की माहिती आहे लाडक्या बहिणीसाठी सर्वात आनंदाची गुड न्यूज आहे आणि कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीसाठी आता पैसे मिळणार आहेत ते पण आता इथं पाहूया. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का लाडक्या बहिणीसाठी डीबीटी. इथं डीबीटी काय आहे हे पण आता इथं पाहणार आपण. कारण की माहिती आहे डीबीटी हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आता बरोबर हे डीबीटी काय आहे. डीबीटीमधून पैसे तुमचे कसे पडणार. डीबीटी म्हणजे आधार लिंक. इथं पाहू शकता डीबीटी काय आहे हे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ते तुमचं आधार लिंक आहे. ते आता आधार लिंक आहे का नाही हे तुम्ही चेक करू शकता घर बसल्या पण. आणि तुमच्या डीबीटीद्वारे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. कारण की माहिती आहे का तुम्हाला तारीख पण सांगितलेली आहे. आता 29, 30 आणि 31 याच तारखेला तुमचे पैसे आता पडणार आहेत. आणि कोणत्या कोणत्या अपात्र ठरलेल्या त्या महिलांचं पण इथं नाव इथं येणार आहे आणि पैसे जमा कोणत्या कोणत्या महिलांना झाल्या. आणि बँक इथं पाहू शकता कोणत्या बँकमध्ये तुमचे पैसे जमा होतील ते पण इथं पाहायला तुम्हाला मिळणार आहे. आणि महत्त्वाच्या ज्या लाडक्या बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत त्यांचे नाव आपण सांगणार आहोत. आणि महिलांना 3000 रुपये मिळणार आहे. ते डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्या महिलांचं मी तुम्हाला नाव सांगणार आहे. इथं पाहू शकता तुमच्या खात्यामध्ये आता 3000 रुपये जमा होतील. 3000 रुपये कसे जमा होतील ते पण आता मी तुम्हाला इथं सांगणार आहे. त्याच महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये ज्या महिलांना पहिले 1500 रुपये मिळाले नव्हते. कधी नव्हते मिळाले मेमध्ये. जे तुम्हाला मेमध्ये जे काही महिलांना 1500 रुपये मिळाले ते कधी मिळाले एप्रिलमध्ये. तर एप्रिलमध्ये काही महिलांना पैसे नव्हते मिळाले आणि त्या महिलांना आता किती मिळणार आहे ते तब्बल तुम्हाला 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आणि त्या महिलांना आता माहिती आहे डीबीटी म्हणजे तुम्हाला आधार लिंकद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होते. जे तुमचा आधार आहे ते बँकेला लिंक आहे का नाही सर्वात पहिले चेक करा. कारण की माहिती आहे का त्याच्यामध्ये सर्व महिलांचे काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत. आणि आधार लिंक जर तुमचं नसेल तुमच्या खात्यामध्ये 1ही रुपया पडणार नाही. कारण की माहिती आहे का जे डीबीटी आहे जे डीबीटी कुठल्याही प्रकारची असो आणि तुम्हाला माहिती आहे कुठल्याही बँकेचे पैसे आता येणार आहेत तर इथं पाहू शकता ज्या बँकांना होणार पात्र. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का आता इथं पाहू शकता हे बँका दिलेल्या आहेत याच बँकांना आता काय होणार आता पात्र ठरणार. ज्या महिला राहिल्या आहेत त्या पात्र या बँकेमध्ये ठरणार आहेत. आणि माहिती आहे का सर्वात महत्त्वाची बँक कोणती आहे ते पण तुम्हाला इथं सांगतो. कारण की माहिती आहे का इथं पाहू शकता जी पोस्ट बँक आहे पोस्ट बँकेमध्ये सर्वात पहिले तुमचे पैसे येतात. पोस्ट पेमेंट बँक IPB बँक ज्याला म्हटलं ते पोस्ट पेमेंट बँक आहे. आणि लाडक्या बहिणीसाठी म्हणजे पोस्ट पेमेंट बँकमध्ये सर्वात पहिले पैसे जमा होणार आहेत. आणि इथं पाहू शकता याच बँका होणार पात्र. बँका कोणत्या पात्र होणार ज्यांना तुमचा आधार लिंक आहे. ज्या लिंक माहिती आहे का ज्या बँकेनं आधार लिंक आहे त्याच बँकेमध्ये का तुमचे पैसे आता येणार आहेत. आणि ते पण किती रुपये येणार. ज्या महिलांना पहिले किती रुपये मिळाले होते 1500 रुपये त्या महिलांना 1500 मिळणार. आणि ज्या महिलांना आता 1ही रुपया नव्हता मिळाला एप्रिलचा त्या महिलांना तब्बल आता किती रुपये मिळणार त्यांना तिथं 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार. आणि तारीख पण तुम्हाला सांगणार आहोत. तारीख तिथं माहिती आहे का तुम्हाला फक्त आता काय करायचं माहिती आहे आज गुरुवारी किंवा माहिती आहे का गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवसामध्ये तुमचे पैसे खात्यामध्ये पडणार आहे. आणि एकही महिला अपात्र नाही ठरणार. कारण की माहिती आहे का खूप काही महिलांचे प्रश्न आता आलेले आहेत आणि आमचे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे आम्हाला पैसे कधी मिळतील ते पण तुम्हाला ते सांगणार. कारण की लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे तुमचे गॅसचे पैसे आहेत ते पण तुमच्या खात्यामध्ये आता संपूर्ण पुरेपूर येणार. जसं तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले म्हणजे तुमचे गॅसचे पैसे आता किती येत होते. तुम्ही जर गॅस 800 रुपयाला भरून आणला तब्बल तुमच्या खात्यामध्ये 300 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायचे. आता इथं बघू शकता ते पण जमा होतील. आणि तुम्हाला माहिती आहे का महत्त्वाची गुड न्यूज काय आहे ते पण तुम्हाला सांगणार. या लाडक्या बहिणींना मिळणार पैसे. आता कोणत्या लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे मिळाले त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा आता इथं होणार. जमा किती होणार आहे ते पण तुम्हाला सांगितलं आहे. आतापर्यंत ज्या महिलांना 1 रुपया नाही मिळाला म्हणजे तुम्हाला 1 हप्ता पहिला नाही मिळाला त्यांना 3000. आणि ज्या महिलांना मिळाला त्या महिलांना फक्त आता 1500 रुपये आता तिथं जमा होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1500 त्या महिलांना मिळणार खरी. पण तुम्हाला माहिती आहे का काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. आणि कारण की माहिती आहे का लाडक्या बहिणीविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आलेली आहे. ज्या महिला आता आदित्य तटकरे यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत ज्या महिलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर नाही आहेत त्या महिलांना 1ही रुपया मिळणार नाही. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःहून सांगितलं आणि ज्यांनी योजना सुरू केली एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्वतःहून पण सांगितलेलं आहे महिलांना त्याच पैसे मिळणार ज्या महिलांचे डॉक्युमेंट रिअल आहेत. आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे आले त्या सर्व महिला पात्र ठरणार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का काही महिला याच्यामधून वंचित करण्याचं कारण एकच आलेलं आहे. कारण की माहिती आहे त्या
गव्हर्नमेंट जॉब, ज्यांच्याकडे गव्हर्नमेंट जॉब आहे त्या महिलांना माहिती आहे का फक्त पैसे न देण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती तुमच्या घरामध्ये गव्हर्नमेंट जॉब आहे आणि तुमचे सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचं उत्पन्न जर 2,50,000पेक्षा शिल्लक असेल तर माहिती आहे का त्याच्यामध्ये तुमचं जर काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे नाही मिळतील. आणि तुमच्यामध्ये माहिती आहे 5 एकर शेती शिल्लक असेल तर तुम्हाला पैसे नाही मिळतील. आणि जर तुम्हाला कुठलीही योजना सुरू असेल एक्झाम्पलसाठी तुम्हाला जर निराधार योजना असेल का कुठल्याही प्रकारचे तुम्ही 1,000 रुपये घेत असाल किंवा 500 रुपये घेत असाल किंवा 1,500 घेत असाल, जर तुम्ही 500 जर घेत असाल तर तुम्हाला 1,000 रुपये मिळतील. आणि तुम्हाला माहिती आहे का जर 1,000 घेत असाल तर तुम्हाला 500 रुपये त्या महिलांना मिळतील. आणि तुम्हाला माहिती आहे का ज्या महिलांना सांगितलेलं होतं की तुम्हाला आता फक्त 500 जमा होते, 500 कोणाला ज्या महिलांना 1,000 रुपयेचा हप्ता जमा होत आहे त्या महिलांना किती रुपये मिळणार? 500 रुपये. म्हणजे त्यांचे 1,500 रुपये जे आहेत ते बरोबर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. 1,500 कसे होणार आहेत? जर तुम्हाला पहिले 1,000 भेटत असतील आणि तुम्हाला जर 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जर जमा होत असेल तर इथं पाहू शकता तर तुम्हाला 1,500 रुपये मिळत असेल तुम्हाला किती रुपये मिळेल? तुम्हाला 1ही रुपया जमा होणार नाही. कारण की महिलांचे खूप काही प्रश्न आता इथं आलेले आहेत. त्या महिलांना जर पैसे जमा होतील की नाही होतील. आणि त्या महिलांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची म्हणजे अपडेट अशी आहे की आतापर्यंत तुम्हाला जे पैसे जमा झालेले आहेत त्या पैशासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का? आता काही महिलांची प्रश्न आता आलेले आम्हाला आतापर्यंत एवढे पैसे मिळाले, आता एका म्हणजे आमचं नाव याच्यामधून बंद करण्यात आले काय? तुम्हाला सर्व काही मे महिन्यामध्ये समजणार आहे. जर तुमचे पैसे आले तर तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे आणि ज्या महिलांचे पैसे नाही आले त्या महिलांचं नाव तिथं कमी करण्यात आता आलेलं आहे. महत्त्वाचं आता जाणून घेऊया. इथं पाहू शकता तारीख फिक्स झाली आजच. पाहू शकता तारीख फिक्स झालेली आहे. मी तुम्हाला सांगितलेलं तारीख कोणती फिक्स झालेली आहे. तारीख सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 29 तारखेला पण पैसे भरू शकतात, 30 तारखेला पण पैसे भरू शकतात आणि तुम्हाला 31 तारखेला पण पैसे भरू शकतात. ते कधी पण ते पण मेमध्ये सर्वांचे पैसे इथं जमा होणार आहेत. आणि एकही महिला वंचित त्याच्यामध्ये राहणार नाही. ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना पण 3,000 रुपये मिळतील आणि ज्या महिलांना मिळाले त्या महिलांना फक्त 1,500 रुपये मिळतील. आता इथं पाहू शकता 3,000 रुपये कोणाला मिळणार? महत्त्वाचा विषय हाच आहे. कारण की माहिती आहे का लाडक्या बहिणीचं सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सर्वात महत्त्वाचा विषय जर म्हटलं 3,000 रुपये जे मिळणार आहेत ते कोणाला मिळणार? सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे. आणि लाडक्या बहिणींना जे पैसे मिळणार आहेत ते सर्वात महत्त्वाचे त्या महिलांचं नाव येतं नाव जर आधार लिंक असेल तर आधार लिंकद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे आता येत आहे. कारण की तुमची कुठलीही प्रकारची बँक असो त्याला काय पाहिजे तुमच्या DBTद्वारे म्हणजे तुमच्या आधार लिंकद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या लाडक्या बहिणींना मिळणार पैसे ज्या मी तुम्हाला सांगितले त्या लाडक्या बहिणींना सर्वांनाच पैसे मिळणार आहे. आणि 500 रुपये कोणाला मिळणार आहे, 2,000 कोणाला मिळेल, 2100 रुपये कोणत्याही महिलांना मिळणार नाही. त्या काही महिलांचे प्रश्न होते आणि काही महिलांचे प्रश्नाचे उत्तर मी दिलेले आहेत. आणि माहीत नाही का महिलांचे प्रश्न होता की आम्हाला 2100 रुपये कधी मिळणार. आता 2100 रुपये कोणत्याच महिलांना आतापर्यंत मिळाले नाहीत आणि ते मिळणार पण नाही. आता मी तुम्हाला सांगणार आहोत की काही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आता नियम सांगितलेले आहेत ते पण तुम्हाला आता मी इथे या व्हिडिओमध्ये दाखवणार. चला तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो. इथं पाहू शकता लाडक्या बहिणींना मी तुम्हाला सर्वात पहिले सांगितलेलं आहे. कारण की जे महिलांचे काही प्रश्न आहेत ते प्रश्नाचे उत्तर पण दिलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर माहिती उशीर झाला इथं पाहू शकता खूप उशीर झाला पैसे येण्यासाठी. जे तारीख सांगितली होती त्या तारखेला तुम्हाला पैसे मिळाले नाही. आता पण तुम्हाला माहिती आहे का आज गुरुवारी तुमच्या खात्यामध्ये लाईव्हमध्ये सांगितलेलं आहे इथे येणार आहे. 3 दिवसामध्ये तुमचा 11 वाजता हा जमा होणार आहे. ते बी काही महिलांना 1,500 रुपये इथं जमा होणार. आणि तुम्हाला माहिती आहे का 19 जिल्ह्यामध्ये पैसे आता आलेले आहेत. 6 बँकेमध्ये पैसे पण जमा झालेले आहेत. आणि तुमचे आतापर्यंत पैसे जमा झाले का नाही ते कमेंटमध्ये सांगायचं. आता चला मग व्हिडिओ करूया. इथं पाहू शकता मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वतःहून सांगितलं, सरकारचा पहिला टप्पा सुरू झाला, 19 जिल्ह्यात पैसे आलेले आहेत, पैसे येताच काढून घ्या ही विनंती सरकारची आहे. आणि 8, 9, 10 तुम्हाला पहिलं सांगितलं, हा सर्वात पहिला हप्ता कधी आला होता आणि 3 दिवस 10वा आणि 11वा हप्ता जमा होणार होता, पण इथं काय झालं, एकच हप्ता जमा झालेला आहे. आणि इथं पाहू शकतो लाडक्या बहिणींना खूप खबर आता माहिती आहे का, लाडक्या बहिणीसाठी काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे पण जमा झाले, काही महिलांनी पैसे पण इथं काढलेले आहेत. आता इथं पाहू शकतो लाडक्या बहिणीसाठी माहिती आहे का, खूप काही महत्त्वाची अपडेटमध्ये तुम्हाला माहिती आहे का, जी योजना आहे गॅस कनेक्शनची योजना आहे, त्या महिलांसाठी सर्वात महत्त्वाची आता असे अपडेट की तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झालेले नसतील तर लवकरात लवकर चेक करून घ्या आणि तुमचं आधार लिंक आहे का नाही आहे, महत्त्वाची ही आता अपडेट आहे. आणि ज्या महिलांना मिळणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, मी सर्वात पहिलं सांगितलेलं आहे की ज्या महिलांना 1500 मिळाले आहेत त्यांना 1500 मिळणार, आणि ज्या महिलांना एप्रिलमध्ये 1ही रुपया नाही मिळाला त्यांना किती मिळणार, 300 लाडक्या बहिणीसाठी खात्यामध्ये पैसे, आता खूप काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, तुम्ही चेक करू शकता तुमच्या आता आलेले आहेत का नाही, कारण की आज सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आज, उद्या आणि परवा तुम्हाला किती 1500 रुपये जमा होतील. आणि ह्याच खात्यामध्ये पैसे आले, तुम्हाला सांगितलं कोणत्या कोणत्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, ज्या खात्याला DBTद्वारे म्हणजे आधार लिंक केलेलं आहे त्याच खात्यामध्ये पैसे आता आले. लाडकी बहीण योजना 3रा हप्ता जमा झालेला आहे. आणि इथं बघू शकता, मी तुम्हाला सांगितलं 3रा हप्ता म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, 3000 रुपये जे सांगितलेलं आहे, 3000 रुपये महिन्याजवळ तिथं 3रा हप्ता दिलेला आहे. आणि काही महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे पण झाले, जमा झाले. आणि कोणत्या बँकेत झालेले तर बँकचं नाव पण पाहू शकता, इथं पाहू शकता, कारण की कोटक बँकमध्ये पैसे जमा होण्याचं काम इथं पाहू शकता, कोटक बँक अकाउंट पाहू शकता एंडिंग, इथं पाहू शकता कोटक बँकमध्ये पैसे जमा झालेले आहे. आणि मी सांगितलेलं प्रायव्हेट असो किंवा सरकारी बँक असो, या सर्वच बँकेमध्ये पैसे जमा आता होणार आहेत. आणि लवकर हे काम करायचं, इथं पाहू शकता काय काम करायचं आहे, लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार 3000 रुपये आणि अटी व शर्ती लागू, इथं पाहू शकता ह्या अटी लागू होणार आहेत. इथं पाहू शकता मी तुम्हाला अटीवर सांगितलं, जर तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरी असो, सरकारी जॉब असो किंवा कुठल्याही प्रकारचे तुम्ही योजनेमार्फत पैसे घेत असाल, 1000 असो 1500 असो, 1000 घेत असाल तर तुम्हाला 500 मिळणार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का 3000 रुपये कोणाला मिळणार आहेत, ज्या महिलांना आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे मी सांगितलेलं आहे पैसे किती मिळाले होते आणि मेच हप्ता तुम्हाला किती मिळणार आहे. ज्या महिलांना एप्रिलमध्ये 1500 मिळाले होते त्या महिलांना 3000 रुपये जमा होणार. आणि मी तुम्हाला लवकरात लवकर जे बार अपडेट सांगत आहोत, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर तुमचा हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आद्य तटकरे स्वतःहून सांगित आहे, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना कधी ना बंद पडणार आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला माहिती आहे अपडेट येत राहील तोपर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची कोशिश करणार. देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतःहून सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती पैसे जमा झाले तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता, तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले आणि तुमच्या घरामध्ये किती महिला आहेत का, सर्वच महिलांना पैसे मिळाले का नाही ते पण तुम्ही मला सांगू इच्छिता. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व काही महिला आता खुश आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे पण जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 29, 30 आणि 31 मेपर्यंत सर्व महिला इथं पात्र ठरणार, एकही महिला वंचित राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होणार आहे. आणि बँकेमध्ये काही महिलांच्या खात्यामध्ये इथं पैसे पण जमा होण्यास सुरुवात झाली. इथं पाहू शकता लाडक्या बहिणी खुश आहेत आणि लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या महिलांना आतापर्यंत आता माहिती आहे 1500 रुपये आता जुलै पण तुम्हाला जो हप्ता पुढचा मिळणार तो पण 1500 मिळणार, 2100 रुपये कोणालाच नाही मिळणार. कारण की ते बार मी अपडेट तुम्हाला सांगावं, कारण की खूप काही महिलांचे प्रश्न उत्तर मी दिलेले पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे
की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेमार्फत पैसे मिळत आहे. आता जर तुमचं गॅस कनेक्शन नसेल आणि तुम्हाला माहिती आहे का उज्ज्वला गॅस योजना कनेक्शन तुमच्या घरी आहे का नाही आहे, जर नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा. तुमचं फक्त नाव राशनमध्ये असायला पाहिजे. जर राशनमध्ये नाव असेल तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना आता काय उज्ज्वला कनेक्शन पण फ्री ऑफ कॉस्ट मिळणार. 1 रुपया भरण्याची गरज नाही. आणि तुम्हाला गॅस कनेक्शनचे जर पैसे अजूनपर्यंत मिळत असतील, तुम्हाला किती रुपये मिळतील माहिती आहे. तुम्ही फक्त आधार लिंक असायला पाहिजे बँकेला. तुमच्या आधार लिंकद्वारे तुमच्या खात्यामध्ये जे पैसे येणार आहेत तुम्हाला आता तुमच्या 850 रुपये जर गॅस असेल किंवा 900 असेल, तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री, म्हणजे तुमचे 3 गॅस सिलेंडरचे पैसे सर्व काही आता तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी खूप उत्तम सांगितलं आहे, लाडकी बहिणींना गॅस कनेक्शन ही योजना पण फ्रीमध्ये मिळत आहे. आणि माहिती आहे का जे लाडकी बहीण योजनेत तुम्ही पैसे घेत असाल तुम्हाला माहिती आहे गॅस कनेक्शन पण आता फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. खूप काही योजना आता आलेल्या आहेत. आता सिलाई मशीन पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार. त्यासाठी काय करायला डॉक्युमेंट कुठे जमा करायचे, तुम्हाला एक पेटी पण मिळत आहे. पेटीमध्ये काय काय मिळत आहे तुम्हाला, जेवणाचे भांडे, सर्व काही ताडपत्री, सर्व काही साहित्य त्यामध्ये येत आहे. तुम्हाला तो पण अर्ज तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. कुठं करायचं जर माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला येस टाईप करा किंवा तुमचं गाव टाईप करा, जिल्हा कोणता ते पण सांगायचं आहे. आणि तुम्हाला सांगणार आहे मी ती पेटी कशी मिळणार आहे. आणि जर तुम्ही काही प्रश्न असेल तर प्रश्नाचे उत्तर देऊन मी लवकर कोशिश करणार. कमेंट करायचे आहे. चॅनलवर नवीन सबस्क्राईब जरूर करा, कारण की असे इंटरेस्ट आणि नॉलेज व्हिडिओ फक्त आमच्या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत असतात. जर काही प्रश्न असतील तर लवकर विचारा. आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी खूप काही आता मी अपडेट्स आता आणलेले आहेत, कारण की लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना नव्हे अशा खूप काही योजना आहेत की त्यांना पैसे आता मिळणार आहेत. आणि जर तुमच्या काही प्रश्नाची उत्तरं लवकर असते तुम्हाला पाहायला मिळायचे असते, लाडकी बहीण संदर्भात जर माहिती काही पाहिजे असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आणि ते मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगणार आहोत. आणि लाडक्या बहिणींना काही महिलांचे पैसे अटकले असतील, त्यांना पण काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. मी तुम्हाला सांगणार आहे. एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, कारण की तुमच्याच त्याच्यामध्ये फायदा होऊ शकणार. आणि त्याच्यामध्ये फायदा कसा होऊ शकतो ते पण तुम्हाला मी सांगणार. व्हॉट्सअपद्वारेच तुम्हाला माहिती देणार. आणि लाडक्या बहिणींचे खूप काही प्रश्नांची आता उत्तरे मी देण्याची कोशिश करणार असं. पण तुम्हाला माहिती आहे ज्या आता योजना सुरू झालेल्या आहेत घरकुलांसाठी लाडकी बहीण योजना पात्र ठरलेली आहे, कारण की महिलांना आता घरकुलाचे पैसे नव्हे तर राहण्याची जे जागा आहे त्यांचे पण पैसे आता मिळणार. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का लवकरात लवकर काही महिलांचे आता मला प्रश्न आलेले आहेत, काही कमेंट्स आलेले आहेत की आम्हाला घरकुल नाही आहे, तर आम्हाला घरकुल मिळणार की नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्या जागा आहे का नाही आहे, तुमचं गाव कोणतं आहे, फक्त तुम्हाला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे. मी तुमची संपूर्ण माहिती स्टेटवरती सांगण्याची कोशिश करणार. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज पण सांगितलेली आहे, पैसे जमा सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणीसाठी योजना मी सांगितलेल्या आहेत. खूप काही प्रश्नांची उत्तर मी आता देणार आहोत, फक्त तुम्हाला कमेंट्स करायचे समजलं का. तर लाडक्या बहिणीचे काही उत्तर असतील ते लवकर विचारा. आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.